कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज। याचे हका तुझे द्वारी सदा देखो ऋण करी, सदा करीशी खंड दंड देवा बहुगा तू लंड। सुखे गोळीसी भोजना लपवनिया आपण, एके एक भुजाविसी तुका म्हणे ठक होसी। सदा करीसी खंड दंड देवा बहुगा तू लंड। तुकाराम महाराजांचं तोंड खवळलेलं आहे। भगवंताला समोर करून तुकोबाराय विष्णू सहस्रनाम म्हणतायत। कालच्या अभंगामध्ये तुकोबारांनी सांगितलं की देवा तुझा संबंध काही चांगला, सरपरता होय माघारा, देह भाव बुडाला सारा, नाही संसाराची तारा। तू बाजूला होय, कारण तुझ्याशी संबंध करणं म्हणजे स्वतःला फसवणे, स्वतःचं वाटोळं करणे। ज्याला स्वतःचं वाटोळं करायचंय त्याने याच्याशी काय करावा, संबंध करावा। काहीच राहत नाही महाराज, काहीच राहत नाही। देह राहत नाही, कर्म राहत नाही, विकार राहत नाहीत, अज्ञान राहत नाही, चिंता काहीच राहत नाही। याचा संबंध केला की सगळा धुराळा, राख रांगोळी अशा प्रकारचे होते। तेव्हा असं कालच्या अभंगामध्ये सांगितलं। मग आता काय एकदा तोंडच खवळलेलं आहे, भांडणच सुरू झालेलं आहे, मग बाकीचं सगळं मग आता दुसऱ्या दृष्टीनं भगवंतावर हल्ला करतायत तुकोबाराय। तुकोबाराय म्हणतात की देवा हा तुमचा स्वभाव आहे आणि पूर्वीपासूनचा आहे, आज आहे असं नाही। कोणता स्वभाव आहे? फसवणं लोकाला, लोकाला फसवण्याचा तुमचा धंदा आहे। आणि मग फसवणारी माणसं पहिल्यांदा विश्वास संपादन करण्याकरता वरून वरून लय गोड बोलतात। फार गोड बोलायला लागला मनुष्य की समजावं काहीतरी धोका आहे, धोका आहे। मधुरावाणीच्या नका बरोबरी। तुकाराम गोड गोड बोलत असेल, फार तुमची स्तुती करत असेल तर समजा धोका आहे, डेंजर, लाल दिवा, याला उपटायचंय तुमचं काहीतरी, जरा सावध, त्याच्यापासून सावध। तसा हा वरून वरून असा दिसायला सुंदर दिसतो, काय रूप आहे, काय डेंजर आहे, डेंजर आहे, धोका आहे, हा फसवणारा आहे, फसवणारा। म्हणून तर मागे एका अभंगामध्ये म्हटलं तुकाराम महाराजांनी, मैंद मैंदाला पंढरीस, आपण काय हाती घेऊन या पाश। लोकांना गुंतवण्याकरता, लोकांना फसवण्याकरता, लोकांना आपल्या अडकवण्याकरता हातामध्ये फास, हा मैन पंढर आहे। तुकोबाराय याही या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात देवा तू फसवणार आहे। तिच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणलेलं आहे, तुका म्हणे ठक होसी ठक, तू ठक आहेस, ठक। कळू नाही देत तू। फसवणारी माणसं आपण फसवतोय हे कळू नाही देत। आणि जर कळालं हा समजा फसवणार आहे तर मग लोक कसे काय फसतील? लोकांना फसवण्याकरता आपण सज्जन आहे, परोपकारी आहे, त्यांच्यावर मेहरबानी करण्याकरता आलेलं आहे। तुमच्याकरता आम्ही आलो, काय आमचं काढलेलं होतं हे असं सगळं वरून दाखवावं लागतं, तेव्हा लोक फसत असतात। तसे कसे काय फसतील लोक? एखादा बोर्ड लावून आला आम्ही फसवणार आहे, मग कोण अडकल त्याच्या जाळ्यामध्ये?
बोर्ड ह्योच लावा लागतो की तो का म्हणे तुला सोडविना कोणी. वा तेशा म्हणून समुद्धरता येत एकच लीला तरले. तुकोबाराय म्हणतात आम्हाला आता तुझा अनुभव आलेला आहे, आम्ही ओळखलो तुला, आम्हाला कळालंय तू ठक आहेस, ठक फसवणार आहेस, फसवणार आहे. आणि अनेकाला फसवलं महाराज. देवा चांगलं नाही, चांगलं नाही, वाटोळं होईल तुझं सुद्धा. असं समजू नको कर्म लोक आहे हा, इथं करावं तसं भरावं लागतं कोणी बी असो. आमच्या तळमळे तुझे काहीच राहणार नाही, तुझं राहणार नाही, सगळंच न जाईल. आणि म्हणून तर पहा ना, लय त्याच्या नावाचे गोडवे घालतात. त्याच्या दारा सतत जी गर्दी असते ती कोणाची असते? हाका मारणाराची असते, हाका मारणाराची. सतत तुझ्या दरवाज्यात बसून बोंबलणारे लोक आहे महाराज. 50-50 वर्ष झालं तरी बोंबलतच राहते. करोनी विनवनी पायी ठेवी तो मात. आता अरे कवर हे पायी मात ठेवणार तुम्ही? कुठं याच्या दारात जा, कुठं तेच, कुठं तेच. करोनी उचित आणि वचन ऐका कमलापती. तेच महाराज, गर्दीच वाटत नाही, सारखे नुसते हाका मारणारेच लोक आहे. याची हाका तुझे द्वारी, तुझ्या दरवाजामध्ये आम्ही कधीही पाहतो. तुकोबाराय म्हणतात सदा देखो, सतत आम्ही पाहतोय. केव्हाही तिकडून गेलं का तुझ्या दारामध्ये ही गर्दी, आणि सगळेच काय करत असतात? नुसते बोंबलत असतात, फार पोट तिडकीने बोंबलतात. पर आळे पिळे कौकव आरडतात, नुसते बोलतात आणि तुझ्या नावाने हाका मारतात. आणि ते काय असतं? आम्ही सगळं थोडीशी चौकशी केली, का बाबा तुमचं काय काय संबंध आहे, काय याच्या दारामध्ये विनाकारण हे बोंब लावले तुम्ही? आणि तेव्हा कळालं की हे सगळे सावकार लोक आहे. तुझ्या दारामध्ये हाका मारणारे हे सगळे काय आहे? सावकार आहे, ऋणकरी. तुझ्यावर ज्याने ऋण केलेलं आहे, तुझ्याकडे ज्याने ठेव ठेवलेली आहे, तू ज्यांचा ऋणी आहेस. तुम्ही म्हणाल तो लक्ष्मीपती आहे, तुला एकच बाजू माहिती आहे. अरे लक्ष्मीच सुद्धा याच्यावर ऋणच आहे, लक्ष्मीचंही ऋण आहे. तू नुसतंच त्याच्या बोर्डाकडे पाहतो काय? हे बोर्ड लावायला सुद्धा त्यानं दुसऱ्याकडूनच घेतलेलं आहे. हे बी याच्या जवळच काही नाहीये. जेवढे त्याची स्तुती आहेत, वर्णन आहेत, पुराणाने त्याचं वर्णन केलेलं आहे, त्याचं काहीच नाहीये, त्याचं काहीच नाही. अनंग तो प्यांदा, निकवाडा नुसधा, जीर्ण, अतिवृद्धा, पासून वृद्ध, त्याचं काहीच नाही महाराज. त्याचं सगळ्यात उत्कृष्ट जर त्याचं वर्णन तुम्हाला ऐकायचं का? हो म्हणले ऐकायचं. कसं आहे तो? काहीच येत नाही. सगळ्यात सुंदर वर्णन आहे, काहीच येत नाही. आहे म्हणायला काहीच नाही महाराज, तिथं काहीच नाही. श्रुतीला सुद्धा म्हणावं लागलं नेती 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 नेती. श्रुती म्हणती नेती नेती, काहीच नाही तिथं. जमीन नाही, घर नाही, नोकरी नाही, कपडे नाही, याच्यात आश्चर्य नाही. रूप नाही, नाव सुद्धा. किती भिकारी माणूस असला तरी त्याला काय असतं? नाव असतं. कसं का होत नाही? एखादं रूप असतं, याला रूपही नाही, नावही नाही. आणखीन काय सांगत? काहीच नाही, याला काहीच नाही, काहीच नाही महाराज. आणि लक्ष्मीनं कसं काय याच्या गळ्यात माळ घातली? फसवलं, फसवलं, याला फसवलं, फसवलं. राजाबाईला नाही फसवलं का? त्या कल्याणच्या नामदेवरायाच्या सासऱ्याला याला फसवलं, नामदेवरायांनी फसवलं. त्यांना माहिती बी नाही.
यानं फसवलं, ते स्वतःच्या सासऱ्याला यानंच फसवलं, त्या बाईला यानंच फसवलं. आता काय करेल, एकदा कुंकू लावल्यावर पुन्हा कायला म्हणेल फसवलं म्हणून काय उपयोग आहे. बिचारी गप बसली. म्हणजे सगळ्या थोडीच गप बसते, ही कवडी होती सत्यभामा, भांडायची सतत. तिला मी फसवलं, तिला फसवलं. मला तिला घेऊन स्वर्गात गेला, तिथं युद्ध केलं, म्हणजे सहकार्य केलं देवाला, आणि तिथून फुल आणलं पारिजातकाचं. म्हणजे हिला बरोबर नेलं आणि फुल दुसरीलाच दिलं. काय ताप आहे. म्हणजे ती रुसू नये, हे मला बरोबर नेलं नाही म्हणून. बरोबर हिला नेलं आणि फुल दुसरीलाच दिलं. जेव्हा तिला समजलं मग तडकली महाराज. मग लागला थरथर 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 कापायला. मग तुला काय काय नाही, मला वृक्ष पाहिजे, मला पारिजातकाचा वृक्ष. तिला एक फुल दिलं ना, अख्खा वृक्ष लागतो मला. आता काय करता, आता इथं काहीच चाला नाही गेलं. तो वृक्ष स्वर्गातला वृक्ष इथं कसा काय आणायचा. पण बायको पुढं काय चालत, ताकद बी नाही महाराज याच्यात, काही ताकद बी नाही काही. एखादा आडमोठा असा तर लगे बायावर केल्याचा, यायला लागत हो तुला वृक्ष. इथून पुन्हा पळालं तिथे. फसवा फसवीचा धंदा लय चालू. लक्ष्मीलाही फसवलं बिचारीला, काही नाही. नारदाला फसवावं का बरं. आता नारद म्हणजे याची माणसं ना, सगळा जन्म ह्याच्या भक्तीच्या प्रचाराकरता, म्हणजे याचे लोकांना दलाल यांचे. नारद म्हणजे दलालच की. सगळ्याला ह्याच्या काय रस्त्याला लावलं, ते कोणी लावलं, नारदाने. म्हणजे स्वतः डुबले आणि लोकाला डुबले. अब डुबे यजमान को लेके डुबे. त्या नारदाला फसवलं महाराज. असं तळतळला नारद, शाप दिला नारदाने. काय करणार मग. अति झाल्यानंतर माणसं सहन करतात, होईल तेवढं काय करतात, सहन करतात. जेव्हा सहन करायच्या पलीकडे मर्यादेत त्यावेळेला काय घे, शाप दिला नारदाने. शाप दिला, मला जसं तळतळायला लावलं पत्नीच्या वियोगात, तसं तुला सुद्धा तळतळावं लागेल. मग लागला झाडाला धरायला. माझी पाहिली का. नारद म्हणे नारायण नारायण नारायण. हे लिहिलं नाही अरे, गुपित ठेवलं महाराज. असं नाचत होते नारद. आता कसं कसं काय होतं, कसं काय त्याला तळतळायला लावलं. सांगू देवाला म्हणजे इथं येऊन बसलेला आहे तो, ऐकतोय. सांगू देवाला काय, मी काय घाबरतो त्याला. आता तुकाराम महाराज होत माझ्याबरोबर. हे असे काही माणसं त्यानं सोडलेलीच आहे. आता काय बरं, नारदासारखा तिथंच सांगायचं बा, हे बाई तू नारद, तू तिचा नाच सोडून दे, कारण तिच्या बरोबर मला लग्न करायचंय. त्याच्यामुळे तू कशाला गेले असते नारद बिचारे तिथं. नारदाला वाटलं बा ह्याने जर सहकार्य केलं तर आपलं भागून जाईल, कोकोवर एकट्याने राहायचं. तुम्हाला माहिती आहे ना ती कथा. काय सांगून द्या राहा, तुम्ही कुठं जाऊ द्या. नाही मी नाही सांगत तिला, ही गोष्ट लांब मोठी गोष्ट आहे ती. आता ते पहिल्यापासून सांगावं लागत. काय झालं, नारद असं फिरत फिरत हिमालयामध्ये बद्रिक आश्रमाच्या जवळ गेले. आता तिथलं तो पवित्र वातावरण, संतांच्या राहण्यामुळं त्याला आणखीन झळाळी मिळालेली. विलासी माणसाचं सुद्धा तिथं गेल्यानंतर मन स्थिर होतं. अशा प्रकारचं ते ठिकाण आहे.
आणि मग नारदासारखा अति सात्विक अशा प्रकारचा साधू तिथे गेल्याबरोबर भगवान परमात्मा मनामध्ये उभा राहावं लागले. नारदाला वाटलं करावंच ध्यान. आणि मग एक रिकामी गुफा पाहिली. बसले नारद. तिला तंबुरा पिंबुरा बाजूला ठेवून आसन फिसन म्हणलं, डोळे झाकले. असं डोळे झाकल्याबरोबर भगवान समोर उभे. आणि भगवंताचं ते अत्यंत सुंदर स्वरूपामध्ये किती वर्ष निघून गेले नारदालाही कळालं नाही. नाही तर एका ठिकाणी न थांबणारे नारद, पायाला भवरा असलेले नारद, पण त्या ध्यानाच्या आनंदामध्ये काही काल निघून गेला. ते इंद्राने पाहिलं. हे असे असतातच. त्याला वाटलं हो इंद्र होण्याकरताच तपश्चर्या करायला लागला. आता नारदाला इंद्राचं काय घेणं बरं, इंद्र पदाचं. नारद वैष्णव होते आणि वैष्णव पदाला येडस मानतात. येडस. इंद्र पदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग. नेघो म्हणून त्यागी ती परवते, स्वर्ग भोगते हे न लगते, असार क्षणे होते जाते क्षणेची नश्वर, ब्रह्मादिक पदे दुःखाची वैष्णव. पण मग ते वैष्णवांचा भाव झाला. जे त्याला चाटतात त्यांना थोडा तसा भाव राहतो. आणि ते त्यांच्या दृष्टीने विचार करणार नाही. समोरच्या माणसाच्या दृष्टीने थोडी विचार करतो मनुष्य. ज्याच्या त्याच्या आपापल्या दृष्टीने विचार करणार. याला वाटलं आपलं पद घेण्याकरताच हा काय करायला लागलाय, तपश्चर्या करायला लागलाय. झालं, त्याने विघ्न केलं काम. अप्सरा वगैरे पाठवल्या तपश्चर्यातून त्याला भ्रष्ट करायचं म्हणून पाठवलेले आहे. त्याने महाराज ध्यानभंग केलं. काय ताकद आहे पण त्यांच्यामध्ये. म्हणजे या कामामध्ये, अप्सरेमध्ये, मादक पदार्थामध्ये एवढी ताकद आहे. त्यांनी नारदासारख्या सत्वशील अशा प्रकारच्या महात्म्याचं आणि हिमालयाच्या कुशीत असलेलं ध्यान सुद्धा काय केलं. तर नारदासारख्याच तिथं ध्यान विचलित होतंय, तर एखाद्या विलासी माणसाचं पिक्चर मध्ये ध्यान विचलित काय विशेष, किती विशेष आहे. नरनारायणाचं ध्यान विचलित केलं. नारायणाचं ध्यान सुद्धा काय केलं, भगवान शंकराचं ध्यान विचलित केलं. काय शक्ती आहे या कामामध्ये. केवढी भयान अशा प्रकारची ताकद आहे महाराज. उगीच नाही म्हटलेलं धडक मारिली नारदा किंवा शंकरा, केला ब्रह्म्याचा माथेर. नारदाचं ध्यान भंग केलं. बरं झालं. पण सत्वगुणाचं अधिक्य असल्यामुळं जरी ध्यान भंग झालं तरी काम क्रोध यापैकी कुणीही उठलं नाही. कामही निर्माण झाला नाही आणि क्रोधही निर्माण झाला नाही. काम निर्माण झाला नाही. मग ते घाबरले. घाबरल्यानंतर नारदाने सांगितलं घाबरायचं काही कारणच नाहीये. मी तुम्हाला शापही देणार नाही. तुम्हाला पाहून मला क्रोध आहे. मला माहिती आहे की तुम्ही काही स्वतःच्या इच्छेने इथं आलेले नाही. तुम्हाला पाठवलेलं आहे. मग तुमच्यावर रागवून काय उपयोग आहे. आणि ज्याने पाठवलं त्याच्यावरही मी रागवत नाही, कारण त्याची लायकीच ती आहे. त्याला तो तरी काय करणार आहे. त्याच्याकडून दुसऱ्या काय अपेक्षा आहेत. बरं, ज्याचा स्तरच तो असतो, ज्याची लायकीच ती असते, तर त्याच्यापेक्षा दुसरा काय करणार. त्यामुळे मी ती इंद्रावरही काय होत नाही, रागावत नाही. तुझ्यावर तुम्ही जाऊ शकता आनंदाने. आणि मग मात्र कामाला त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटलं. नारदाच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं. सांगितलं नारदा, पहिला तपस्वी पाहिला आम्ही. पहिला तपस्वी पाहिला की ज्याने कामालाही जिंकलं आणि क्रोधालाही. अहो, भगवान शंकरापेक्षा तुम्ही मोठे झाले. भगवान शंकराने कामाला तर जिंकलं पण क्रोधाला नाही जिंकता आलं. क्रोधाने त्यांनी मदनालाच काय केलं, राग करून टाकलं. तुम्ही तर शंकरापेक्षा काय झाले. आणि ते विश्वामित्र ते तर कामातच वाहून गेलं. ते काही मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेतली त्यांनी, कारण सगळे यांच्याकडेच परीक्षेला आलेले ना. ते कोण फेल झालेले सगळी यादीच होती त्यांच्याकडं. झालं, ते गेलं निघून.
पण मग यांना झाला अहंकार. काम नाही, क्रोध नाही उत्पन्न झाली, पण काय उत्पन्न झाला? अहंकार. आणि मग महाराज ह्यो तर सगळ्यांचा बाप आहे. अहंकार सगळ्या विकाराचा काय बाप आहे. काम क्रोध एखाद्या वेळेला परवडले, पण अहंकार कामाचा नाही. अहंकार निर्माण झाला, अहंकाराने सगळेच आणले. मग हळूहळू अहंकार निर्माण झाल्यावर मग पुन्हा कुठं ध्यान करावं वाटतं? स्तुती पारावी या मुखे रुचिकर. आपण काम क्रोधाला जिंकलं हे लोकांना तर कळायला पाहिजे ना, पण त्याच्याशिवाय लोक कसे काय स्तुती करणार? मग त्यावेळेला काही असे पत्रक फित्रक नव्हते, पेपरमध्ये येत नव्हतं छापायला, म्हणजे प्रसिद्धीची माध्यम आज जी आहे ती नाही. त्यावेळेस प्रसिद्धीचं माध्यम म्हणजेच नारद. मग ते दिलं सोडून स्थान, एका आश्रमात आले. आता नारदाला ओळखत नाही तसं कोण होतं त्यावेळेला. नारद आले, सगळे धावलेले आहेत, नमस्कार वगैरे केला, पूजा केली, अमकं केलं. सहज विचारायचं म्हणून लोकांनी विचारलं, काय नारद किती दिवस झाले, किती दिवसापासून तुम्ही आले नाही? लय चांगला सप्त मिळाला होता का काय? कसं काय आले नाही तुम्ही? अरे हे ते सप्त्याला जात नाही, तुम्हाला माहित नाही का मी सगळं सोडून दिलेलं आहे? इतके दिवस कुठे होते? झालं मग ते पहिल्यापासून सहज गेलो होतो, मग ध्यान लागलं, ध्यान करत बसलो. किती काळ गेला मलाही माहिती नाही. पण मग तो इंद्र, त्याला काही धंदाच नाहीये, नेहमीच त्याचं राहतंय, त्याने विघ्न केलं. घाबरले सगळेच. म्हणजे काही तपश्चर्या व्यत्यय नष्ट वगैरे नाही, तर देवाच्या कृपा असल्यामुळं आपल्याला काही कामक्रोध वगैरे निर्माण झाला. कामक्रोधाला जिंकलो नारदा. मग काय जय जयकार नारदाचा. लोकाला काय, लोक एक कीर्तनात जय जयकार करतात महाराज. परमार्थ करणाराचं तसं वाटोळ पहिल्यांदा भाविक लोकच करतात. पहिलं वाटोळ भाविक लोक करतात महाराज. अभ्यासाला खीळ बसली, अभ्यास कमी झाले, ज्ञानेश्वरी गाथ्याचं चिंतन न व्हायला कारण आहे केवळ लोक, आणि तेही सत्याचे लोक. ह्या सत्यामुळं परमार्थाचं एवढं वाटोळं झालंय, तेवढं अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याने बी नाही केलं, पामरांनी नाही केलं, तेवढं दैत्यांनी नाही केलं. जेवढं सत्य करणाऱ्या लोकांनी परमार्थ करणाऱ्या साधकाचं वाटोळं केलं, तेवढं वाटोळं राक्षसांनी नाही केलं. सगळ्या परमार्थाची घाण झाली या सत्यामुळं. सत्याचा उद्देश काय होता आणि प्रत्यक्षात काय झालं? बरं, साधू संतांच्या नजरेतून जर पाहिलं ना, स्पष्ट बोलणंही अवघड आहे, पण संतांच्या नजरेतून पाहिलं तर नेमकं तिथं काय तयार होत आहे हाच प्रश्न आहे. पुण्य की पाप, धर्म की अधर्म, परमार्थ आहे की संसार आहे, याच्यावर श्वेतपत्रिका काढावी. आणि साधक बाधक खूप चिंतन घडावं त्याच्यावर, अशी भयानक परिस्थिती आहे. आणि झालं एकदा अभ्यास करणारी पोरं असली तर थोडस चुरचुर बोलला, लोक स्तुती करायला लागले की मग त्याचा अभ्यास संपला समजा. त्यांनी ज्ञानेश्वरी फेकलीच बाजूला. हेच पाहतो आपल्या कुठं आणखीन दुसरीकडचं येतं का आमंत्रण, कोणी करतं का आपलं स्तवन. नारदाचा जय जयकार झाला. नारद त्या आश्रमातून दुसऱ्या आश्रमात, दुसऱ्या आश्रमातून तिसऱ्या आश्रमात करता करता थेट कैलासाला गेले. आता कैलासाला गेल्यावर भगवान शंकरापाशी बी तेच तुंतुन वाजवलं त्यांनी. शंकराने ओळखलं की नारदाला काय झालाय, अहंकार झालाय. आणि माहिती होतं शंकराला की आता अहंकार ज्याला झालेला आहे ते कोणाचंच ऐकत नसतंय, त्यामुळे हे काय आपलं ऐकणार नाही. तरी कर्तव्य म्हणून सांगितलं, नारदा खूप चांगलं झालं, खूप चांगलं झालं, पण माझा एक सल्ला आहे. म्हणले काय? तुम्ही इथपर्यंत आले ठीक आहे, इथून पुढं नका जाऊ, खाली जा. म्हणजे कुठं नका जाऊ? वैकुंठाला जाऊ नका, विष्णूला हे सांगू नका की मी हे जिंकलं, मी ते जिंकलं. कारण तो जिंकलं हे पाहणारच नाही, ते मी कडं पाहिल. आणि शंकराला माहिती होतं की तो नुसतं पाहणार नाही, लगेच ऑपरेशनची तारीख ठरवेल. आता नेहमीच असल्यामुळे माहिती ना स्वभाव सगळा. कारण देवाला अहंकार नाही सहन होत, आणि मग हा भक्त आहे याच्या ठिकाणचा अहंकार काढण्याकरता लगेच ऑपरेशन करेल.
मग ऑपरेशन मध्ये किती कापावं लागेल हे काय सांगता येत नाही, असं नारदाचं होऊ नये म्हणून आपला सरळ सल्ला म्हणून दिला. मनात तिथंच म्हणायला लागले, पहा ना बेटा, म्हणजे विष्णूला जर कळालं मी काम क्रोधावर विजय मिळवला आहे तर आपल्यापेक्षा हा मोठा होईल, म्हणून तिकडे जाऊ नको म्हणतात, खाली जा म्हणतात. खाली बरेच तिथं नाश्ता सुद्धा घेतला नाही, पहिली गाडी पकडली. झालं भगवान विष्णूकडे. मग आता ही तर काय तुका म्हणे ठक होती, याला फक्त तुकाराम महाराजांनीच ओळखलं. तिथं आल्याबरोबर या 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 नारदाला बसायच्या याच्यावर आपली शाल टाकलेली. काय नारदा, किती दिवस झाले, अहो तुमची आम्ही केव्हापासून वाट पाहतोय, तुमच्यासारखा महात्मा भेटल्याशिवाय आम्हाला जीव सुद्धा लागत नाही, करमत सुद्धा नाही, तुम्ही आमचे देव आहे, अमकोय तमकोय तमकोय. बोली अगोदरच स्तुती केली, हे सांगायच्या अगोदरच वातावरण सगळं तयार केलं ह्यांना सांगायला. बस मग काय नारद तर फुललेच. आणि मग नारदाने सांगितलं, त्याला तिखट मीठ लावून सांगितलं, असं झालं तसं झालं. वा 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 वा, तुम्ही तर भगवान शंकरापेक्षा मोठे झाले आता. बस पावती मिळाली, नारद तिथून गेले. भगवंतांनी लगेच तारीख निश्चित केली. कशाची? ऑपरेशनची. नारद वैकुंठातून खाली भूलोकात येतात, मध्येच एक विचित्र अशा प्रकारचं पाहिलेलं आहे, एक नगर. आता नारद नेहमीच पृथ्वीवर फिरत होते, पण हे नगर नव्हतं. कुठल्या तरी एखाद्या राजाने नवीन नगराची रचना केलेली. आपलं बराच काळ हिमालयात गेल्यामुळं आपण आलो नाही, तेवढंच इकडं सगळी बांधकामं झालेली आहेत. कोणतं नगर आहे, कोणता राजा आहे, काय आहे म्हणून सहज चौकशी. खाली आले पाहतात तर सगळं जिकडं तिकडं कुठला तरी एखादा विशेष कार्यक्रम आहे, उत्सव आहे, अशी तयारी आहे. प्रत्येक दारावर तोरणं लावलेली आहेत, सडे टाकलेले आहेत, रांगोळ्या काढलेल्या आहेत, झिरमिऱ्या लावलेल्या आहेत, लोक नवे नवे कपडे घालून लोकबगीमध्ये आहेत. नारदाला वाटलं काय भानगड आहे. मग सहज एकाला चौकशी केली, का म्हणले काय आहे? हो म्हणले माहिती नाही तुम्हाला, नवीन दिसले आलेले. हो म्हटले नवीनच आलेले. आज म्हणले आमच्या राजाच्या मुलीचा, राजकन्येचं स्वयंवर आहे. स्वयंवर म्हणजे लग्नच ना, तिनं वरलं म्हणजे ते झालं तिचं लग्नच. स्वयंवर आहे, लग्न आहे. आणि आमचा राजा अतिशय असा आहे तसा आहे, त्याच्यामुळे ते आमचीच आहे. सगळं गावामध्ये नुसतं थाटच. याला वाटलं चला मग स्वयंवरच आहे, सगळे लोक जमतील, आपण गेलं तर मग बरंच होईल ना, काही अडचणच नाही. म्हणून नारद महर्षी होऊन त्या राजाकडे गेले. राजाने पाहिलं, या 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 नारदा, धन्याजी दीन झाले, संतांचे दर्शन अमकं धमकं बसवलेलं आहे. खूप वेळेवर तुम्ही आला तर मग खूप आठवण येत होती, पण अलीकडे तुमची भेटच नाही. तुमचा पत्ता कोणी सांगा नाही गेलं, मोबाईल नंबर तुमचा बदललेला, पहिला लागा नाही गेला. काय करावं याच आम्ही काळजीमध्ये ध्यानामध्ये होतो. तुमची भेट झाली, झालं सगळं. नारदाला बसवलेले, पूजा वगैरे केली आणि सांगितलं की वा मुलीचा स्वयंवर आहे, उद्या स्वयंवर आहे, त्याचा सगळा उत्सव चालू आहे, वेळेवर तुम्ही आलेले आहेत, आता तुम्ही 2 दिवस काही जाऊ नका. नारद म्हणे बरं ठीक आहे, आता तुझी इच्छा असेल तर. ती मुलीला आणलं दर्शनाला. 3 दर्शन वगैरे केलं. महाराज ती मुली साक्षात माया, साक्षात माया. मायेनं एवढा एवढा आपला अंश एखाद्याच्या ठिकाणी टाकला तर लोकांच्या नजरा खिळून जातात. भले तैसा खेळ जे त्याळू रूपा गुणाचा चाळ ढाळ थोडासा अळूमाळ म्हणजे उभं काहीतरी रूपाचा किंवा एखाद्या गुणाचा चाळ ढाळ असेल, थोडस इतरापेक्षा वाढवून असेल, भले तैसा खेळ वाटेल तसा अशा प्रकारचा खेळ जे रूपाला आणते. आणि ही तर साक्षात माया, त्या मायेनं सगळं सौंदर्य ओतून ते रूप तयार केलेलं. इतकं सुंदर स्वरूप महाराज एवढ्या दिवस नारद फिरत होते, कधीच पाहिलेलं नव्हतं. आता नारदाने काय पार्वती मातेला पाहिलेलं आहे, नारदाने लक्ष्मी आई साहेबाला पाहिलेलं, नारदाने कोणाला सगळं जगतच त्याने पाहिलेलं आहे, सगळे सुंदरच होते. पण तरी हे काही रूपच अप्रतिम होतं बा. नारद तर नुसते तोंडाकडंच पाहत राहत. ती पोरगी आली, नमस्कार केला, बसली, हात पुढे केलेला आहे. काय म्हणजे उद्या विवाह स्वयंवर आहे तर कसा मिळेल पती, कोणकडचा मिळेल, काय नाव असेल, अमकं तमकं काहीतरी विचारावं. नारद ज्योतिषामध्ये तज्ञच होते ना. पण ते त्याने ते तोंड पाहिल्यावरती ते तोंडच त्यांच्या डोळ्यात बसलेलं.
थोडस त्या प्रधानाने, राजा वगैरे तर काही नाही बोलले, पण प्रधानाने सांगितलं, महर्षी राजकुमारी नमस्कार करून ज्योतिष जाणून घेण्याच्या इच्छेनं हात पुढं करून बसलेले, तोंडाकडे काय पाहतं नुसतं. मग सावध झाली, रागावले त्याच्यावर, अरे तुला काय वाटलं, नुसत्या हाताकडे पाहून सांगणारा मी ज्योतिष आहे का? अरे हात न पाहता तोंडाकडे पाहून सांगणारा म्हणजे महाराज आहे, ज्योतिष आहे. मला हातही पाहावं लागत नाही, तोंडाकडे पाहून सांगतो मी. कीर्तनकार नारद कीर्तन करत होते ना. झालं. मग पुन्हा हाताकडे पाहिलं महाराज नारदाने. ज्योतिषाचा अभ्यास होताच. त्या हातावरच्या रेषा अशा होत्या की हिचा विवाह ज्याच्या बरोबर होईल तो त्रैलोक्याचा मालक. म्हणजे त्या पूर्वीच्या हातावरच्या त्या रेषा, रूप एवढं सुंदर, आणि ज्याच्या बरोबर लग्न होणार तो त्रैलोक्याचा मालक होणार. नारदांनी सांगितलं काय सांगायचंय ते, पण नारदाच्याच मनामध्ये काय झाली, इच्छा निर्माण झाली, जर हिच्या बरोबर आपलं लग्न झालं, कल्याण, कल्याणच, कल्याण. म्हणजे एवढे कीर्तन केलेले, एवढे कीर्तनात हे सांगितलेलं, नव्हे तुझा हा परिवार नामकन धमकन धमको आणि कल्याण. महाराज मायेने इतकं नारदाला भ्रमिष्ट केलेलं आहे, पण आता मिळणार कसे? उघड उघड मागणी घालणं बरं नाही. बरं, राजाला मग विचारलं की बस स्वयंवर ठेवलेलं आहे तर काय पण वगैरे काय? म्हणलं पण पिन काय नाही. म्हणजे मुलगी हुशार आहे, तिच्या बुद्धिमत्तेवर आमचाही भरवसा आहे, आणि मग तिला जो आवडेल त्याच्या गळ्यात तिनं काय करायची, माळ घालायची. आम्ही सगळ्याला निमंत्रित केलेलं आहे, सगळ्याची माहिती तिला करून देणार आहे. हा कोण आहे, हे काय शिकलेले, किती पैसे मिळवतात, कुठं राहतात, काय करतात. नाही म्हणतात ते सहवारामध्ये सगळं तसं असतंच ना, निवडून आलेले सगळी माहिती नाही देत का? तर ते तसं. आणि मग तिनं ठरवायचंय, तिच्यावर सोडलेलं आहे. तिला जो पसंत पडल त्याच्या गळ्यात ती माळ घालणार. नारदांनी मग त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली. पोरीला पसंत पडेल म्हणजे काय, पोरगी एवढी अक्कलवान असते होय? पोरगी काय पाहणार? कन्यावर येते रूपम, कन्या रूपम वर येते, ते रूप पाहणार. आणि मग नारदाने आरसा पाहिला महाराज. एकही काळा केस राहिलेला नव्हता. आता ते सगळं सण ते नारदाला सुद्धा कस तरी वाटायला लागलं चेहऱ्याकडे पाहून. आता हे कसं शक्य आहे, आपल्याला ती कशीच वरणार. पण मग नारदाच्या लक्षात आलं, ओ येत असे एक आधारू. नारदाला म्हटलं, येत असे एक आधारू, त्याने बोले मी सधरू. आणि योग शक्तीनं महाराज पुन्हा वैकुंठाला गेले. हो काय, विसरलं काय? ते म्हणले विसरलं नाही, नवीन निघालंय. काय झालं नारदा देवा? आता नारदाला वाटलं सांगायचं कसं. बरं, याच्या अगोदरच्या चक्रामध्ये सगळा ध्यानाचा विषय आणि कामक्रोधावर विजय मिळवला. म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गातल्या अप्सरा आल्या तरी काम निर्माण झालं नाही. आणि आता जायचं ते सगळंच एकदम विरोधात ना. ते सुरुवात कशी करायची. मग सहज नारदाने सांगितलं, देवा म्हटले बोला, तुमचा आमचा संबंध काय? संबंध म्हणले तू ना तू ना तू. ब्रह्मदेव आमचे चिरंजीव आणि तुम्ही ब्रह्मदेवाचे चिरंजीव, म्हणजे नातू. पहिल्यांदा तर भक्तच म्हटले, ते म्हणले नाही, ते भक्त फिक्ताचा संबंध नाही, नातू. म्हटलं मग आता नातवाला असंच कवर ठेवावं असं तुम्हाला वाटतं?
ते म्हणे नारद तुम्ही कधी असं म्हणलेच नाही, आता आम्हाला काय माहिती, आम्हाला असं वाटलं का तुम्हाला असंच राहायचंय, तुम्ही सतत सांगायचे संसार दुःख मुळून संसार दुःख मुळून, त्याच्यामुळं आम्हाला असं वाटलं तुम्हाला काही करायचंच नाही, आम्ही आपलं तर निश्चित राहिलो, आम्हाला काय माहिती, मी आता ब्रह्मदेवाला बोलून घेतो, पाहतोय कशाला पाहता तुम्ही काय एवढा त्रास घेता आता या वयात. झालं म्हणजे तुम्ही पाहून आले का? हो देवा पाहिलंय एक स्थळ, देवा लय चांगलंय. भगवान आतून हसतात, खरंच फारच सुंदर आहे, इतका फिरलो मी, एवढे रूप पाहिले, पण असं मॉडेल कुठंच नाही. काय उठकच मुळात. हा खरंच नारदाल फारच सुंदर आहे. मग तर तुमचा जोडा फारच सुंदर. देवा जोडा म्हणजे लक्ष्मीनारायणापेक्षा. देव म्हणले गेलो आपण खाली राहिलो, मग तर लक्ष्मीनारायणापेक्षा यांचा जोडा वर जाणार म्हणजे कसं काय? बरं मग काय म्हणणं काय तुमचं, जाऊ का आम्ही त्यांच्याकडे मागणी घालायला? नाही 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 देवा, त्यांनी स्वयंवर रचलेले, आता तुम्ही मागणी घालून काय करणार? काय स्वयंवरात काय काय नाही म्हटले, तिला जिच्या इच्छेनं. मग तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं ते हरिरूप आहे ना. नारदाला माहिती होतं देवाजवळ एक रूप आहे, देवाची अनेक रूप आहेत महाराज. विश्वरूपामध्ये त्या सगळ्या रूपाचे काय होतात? दर्शन होतात. काही काहीच एक एक तर भगवंताचं रूप असं आहे, पाहिलं का मनुष्य नुसता बेशुद्ध नाही, लगेच श्रीहरी. एवढी भयानक सुद्धा काय आहेत, दंष्ट्र कराला आणि भयानकानी अर्जुनाने म्हटलेले, म्हणजे अर्जुनाचं सुद्धा अंग थरथर थरथर कापायला लागलं होतं ते बघून. एवढे भयान अशा प्रकारचे रूप आहेत. त्याच्यामध्ये एक त्याचं रूप आहे हरे रूप. काय विशेष आहे? विशेष त्या सगळे रूप जाऊ द्या, त्या रूपाचा अवयवाचा एक भाग जरी एखाद्याने पाहिला, संपलं. वृत्ती तिथून हालतच नाही वृत्ती तिथून. इतकं सुंदर ते काय आहे स्वरूप आहे. बस म्हटले देवा फक्त अक्षता पडेपर्यंत, अक्षता पडेपर्यंत तेवढं रूप तुम्ही मला द्या. हरे रूप. हो माझं कल्याण व्हावं असं वाटतं तुम्हाला देवा? माझं कल्याण व्हावं असं वाटतं की चांगलं व्हावं वाटतं का नाही तुम्हाला? भगवान म्हणतात असं काय म्हणता नारदा, तुमच्या कल्याणाकरता तर आम्ही सतत झटतोय, माझं कल्याण होईल असं तुम्ही रूप द्या. तुम्ही काळजीच करू नका, तुम्हाला वेळेवर तसंच रूप मिळेल की ज्या रूपाने तुमचं काय होणार? कल्याण होणार. नारदाला वाटलं आपलंच म्हणणं याने मागणं केलेले. महाराज असं कधी शब्दावर भरवसा नाही ठेवावा बरं का. आणि ते त्यातल्या त्यात अशा माणसाच्या जवळ तर कधीच भरवसा ठेवू नये जी माणसं शब्दाच्या फेराफेरी करण्यामध्ये तरबेज राहतात, अर्थ बदलवतात. अशा माणसाच्या जवळ शब्दावर कधी भरवसा नाही ठेवावा. यांनी आपलं कल्याण आणि त्याने कल्याण, कल्याणाचा अर्थ ह्यांचा वेगळा आणि कल्याणाचा अर्थ त्यांचा वेगळा. झालं वेळेवर तुम्हाला, मग काय निश्चिंत झाले नारद. म्हणून चिंता नाही आम्हाला असा. झालं दुसऱ्या दिवशी ते स्वयंवराचा दिवस. मग राजे लोकांना निमंत्रित केलेलो, लांब लांबचे ते सगळे एक 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 राजे येऊ लागलेले आहेत. तर राजकुमाराला बसण्याची व्यवस्था वेगळी, सर्वसामान्य लोकांची वेगळी, ऋषीमुनीची वेगळी, अशी प्रत्येकाची बसायची बैठकी. महाराज याने ऋषीच्या बाजूला जाऊन बसावं का नाही नारदानी? राजकुमारात जाऊन बसले महाराज. एक तर पहिलाच तो हास्याचा विषय झाला. एक बारी हे चळलं का काही म्हातार जे ओळखत होते, अहो हे तर नारद आहे ना, कीर्तनात काय का पाणी दोघे कीर्तन करायकडलेच लोक लक्ष राहते महाराज. आणि मग तरी पण नारदाला वाटलं जाऊ द्या, काय कार्यम साधाय आम्ही. आपल्याला काम म्हणजे ज्या कामाकडे आलं त्या कामाकडे लक्ष असावं, बाकीच्या बोलण्याकडे कशाला लक्ष द्यायचं आपण. म्हणून दुर्लक्ष केलं. झालं सगळे स्थानं पूर्ण झाले, वेळ झालेली आहे. ती कुमारी महाराज हातात माळ घेऊन आणि मग ती सजून धजून आलेली. पहिली तर ती साध्या ड्रेसवर होती. इकडे ज्या वेळेला दर्शनाला आली होती त्यांच्याकडे नारदाकडे तेव्हा सिव्हिल ड्रेस.
आता ते प्रत्यक्ष स्वयंवरातच येणार म्हटल्यानंतर ती केवढी थटून आधी असं नकाला पालीस काय, वाटाला लाली काय, नारे राम राम राम. नारदाने जे पाहिलं सगळ्यांनीच पाहिलं, सगळेच रूपाने काय झाले, मोहित झालेले आहेत. बरं, प्रत्येकाची माहिती देऊ लागलेला आहे त्यांचा भाट. आणि ती अशी सरळ चालत 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 मला कसं आपल्याच ह्याच्यात ना. आता ते वेळेवर रूप मिळेल म्हणून सांगितलं होतं भगवंतानी महाराज, ते वेळेवर वानराचं रूप त्याला नारद म्हणून पाहिलं असतील, नमस्कार वगैरे तरी केला असता ना. ते पाहता पाहता एकदम वानर दिसल्यामुळे ती घाबरली, माग सरकली. तिने सखेला विचारलं, वानर कसं काय इथं आलं? नारद रागावले, बाकीचे लागले हसायला. महाराज हे रागावले तर हे काय व्हायला लागले, हसायला अशा प्रकारचे लागले. नारदाला समजायला गेले हे का हसायला लागले. ती पुढे निघून गेलेली आहे. नारदाला समजायला गेलं काय भानगड आहे. आणि मग पुढे सगळीकडून चक्कर मारला, कोणीच तिला पसंत नाही पडला. आणि मग दुसऱ्याला कोणालाच दिसत नव्हतं. आणि त्याने सांगितलं, पिताजी हे बसलेल्यापैकी कोणी मला काय नाही पसंत नाहीये. अरे अरे मग हे कोणाला निवडणार? म्हणले हे तर समोर जे उभे आहेत पिताजी फारच सुंदर आहेत, 4 भुजा आहेत त्यांना. त्या भुजाच्या भुजामध्ये शंख चक्र गदा पद्म आहे. आता हे बाकीच्याला ओळखू येऊ का न येऊ? नारदाने तो ओळखलं ना हो. शंख चक्र गदा पद्म कोणाच्या हातात आहे? चक्र फक्त ड्रायव्हर सोडून दुसऱ्याच्या हातात कोणाचेच नाही. एक विष्णू दुसरा ड्रायव्हर, तिसऱ्या हाताला कुठं चक्र. पण तो मुकुट आहे, वैजयंती माळा आहे, नामकं तमकं सगळंच तिनं विष्णूचं काय सांगितलं, वर्णन केलेलं आहे. आणि नारदाने ओळखलं की भगवान इथं आले आहेत आणि मला ते आवडतात, मी त्यांच्या गळ्यात माळ टाकते म्हणून तिनं गळ्यात माळ टाकली, दोघं गुप्त झाले. नारदाची तगमग झाली. बरं तेवढ्यावर नाही, बाकीचे हसायला लागले. ते त्याच्यावर खेकासले, काय झालं हसायला म्हणे, जरा आरशात बघा. आणि मग आरशात पाहिलं ते नारदच माग सरकले घाबरून. महाराज वानराचं रूप नव्हतं, कोळ भंगार रूप. आणि मग तळतळे काय नाही तर मग सांगा बरं काय असं का करायचं. आपला विषय काय चालू आहे की आपल्या माणसाला असं फसवावं का, असं फसवावं का. महाराज जेव्हा नारद निघाले तडा 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 वैकुंठाकडं, तर ह्यो रस्त्यातच तिच्या गळ्यात हात घालून नारद पुढे गेले. राग आहो त्यांनी इकडे तिकडे पाहिलं नाही, त्यांना ओलांडून पुढे गेले. ओ नारद महाराज, ओ हरिभक्त करेन नारद महर्षी. मग नारदाने असं वळून पाहिलं तर तिच्या गळ्यामध्ये हातून ते नारद असं थरथर थरथर क्रोधाने नुसते लाल झालेले, थरथर कापा लागले. दिला शाप महाराज. काय करतील मग, काय करणार काय. तुकाराम महाराज म्हणतात हे तू ते नारदाच्याच बाबतीत केलेलं आहे असं नाही, ही तुमची सततच बोंबाबोंब चालू आहे. म्हणूनच हे सारखे तुझ्यावर कर्ज असलेले तुझ्या दारामध्ये नुसते आरडत राहतात, देवा कधी देणार, देवा दे, देवा कधी देणार, देवा दे. याची हाका तुझे द्वारी सदा देखो ऋण करी सता. केव्हाही तुझ्या दरवाजाकडे पावती. हे तुझ्याकडे पैसे असलेले सावकार सतत तुझ्या दारात सारखे बोंबलत असतात. बरं काय असतं, सावकार जरा मनगटशाहीचा असला तर तो काही बी करतो. ही तर मनगटशाही याच्याकडं. आणि ज्यांनी याला कर्ज दिलेले ते बिचारे डुबळे. मग आता काय आरडण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काय आहे. आणि तुम्ही काय करता, तुम्ही म्हणजे मोठे सज्जन ना. सदा करीशी खंड दंड सारखं. हा ठीक आहे, आषाढीला या, कल देंगे, परसों दिलाएंगे, अमकं करेंगे. नुसते वायदे, नुसत्या थापा, नुसते वायदे, नुसत्या थापा. बस ज्वारीवर देऊ, कापसावर देऊ, अमकेवर देऊ, तमकेवर देऊ, द्यायचा पत्ताच नाही महाराज. सदा करीशी खंड दंड.
सतत अशा प्रकारचा खंड सतत दंड करतोस. देवा खरंच तुला निर्लज्ज आहेस. देवा बहु गातो लंड. लंड म्हणजे निर्लज्ज. निर्लज्ज आहे तू. तुला लाज नावाची वस्तूच नाहीये. म्हणून तर तुझ्याकडे येणारे मी लाज सोडून देतात, कारण तुलाच नाही तर ते तरी कशाला धरतील. फुगीरपणाने सांगतात लाज भय शंका काय, लाज भय शंका निर्लज्जली. हे सगळे असेच ना. तुलाच नाही वरमाईच तसे तर मग वराडाला तरी काय नाव ठेवायचं. देवा देवा बोलू का तू लंड. तू करा बरं म्हणतात तू लंड आहे. लंड. लंड म्हणजे काय? निर्लज्ज आहे. किती बोललं तरी त्याला हसतच राहणारा, किती अपमान केला तरी हसत राहणारा. नुसतं अशा प्रकारे असा तो आहेस. सदा करीसी खंड दंड देवा होऊ गातू लंड. सुखे गोविशी भोजना. बरंच एखादा आलास ना थोडस मध्ये घुसलास काही तर दारातच राहतात, मध्येच नाही जात. पण एखादा मध्ये या 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 बसा 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 जेवण करून घ्या बरं. पहिलं त्याला ताट वाढणार, त्याला जेवायला वाढणार, आणि जेवायला जेवण्यात रंगला का दुसऱ्या दरवाजातून निघून जाणार. जेवण फिरून झालं त्याने विचारा का देव अहो ते गेले कुठंतरी, आता मग ते नंतर या तुम्ही ते आल्यावर, आम्हाला काय माहित नाही तुमचं काही. घरचे तर लगेच हात वर करून मोकळे. सुखे गोविसी भोजना लपवनिया आपणा. आपणा लपवणी भोजन सुखे गोविसी. स्वतः बाजूला राहतो आणि येणाऱ्याला नुसतं काय करतो? खाऊ घालतो. नुसतं खाऊ घालतो. मग कोणाची कीर्ती वाढेल, कोणाकडे नुसतेच ऐकायला लोक जास्त जातील, कोणाला एखादं संस्थानच मिळेल, कोणाचा आवाजच चांगला राहील, कोणाचं बोलणंच असं राहील, कोणाचं काहीच राहील. हे सगळं काय आहे? हे भोजन याच्यात गुंतवतो. बहुता करून चाळवा चाळवे. हे चाळवा चाळवी आहे तुझी. हे खाऊ घालतो आणि स्वतः मात्र काय राहतो? लपून घेतो, बाजूला होऊन जातो. देवा आजपर्यंत तो असंच केलेलं आहे. एक बुजाविसी. सगळ्याला एकच खायला देतो असं नाही. कोणाला काही कोणाला काही कोणाला काही. मरच त्या बिभीषणाला लंकेचा तुकडा टाकला, दिलं त्याच्यात गुंतून. ते सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं, त्याला त्याच्यात गुंतवलं. आता हनुमंताने काही ते राज्य फिज्य नाही घेतलं, त्याला रुटीची माळ. ते आपलं त्याच्यातच खुश. कोणाला काय कोणाला काही कोणाला काही अशा प्रकारचं देऊन तेवढ्यापुरतं काय करून देतो? सांत्वना करून देतो. जशी एखादं मूल रडायला लागलं आणि मग आईला कामं असली, ते मूल म्हणत असतं आई मला घे आई, त्याला काय घ्यायला वेळ, तिला वेळ नसतो. मग काय करते? खळखळा खळखळा वॅग वॅग वाळू कसं वाजत आहे कसं वाजत आहे खोळखोळ. आणि त्याच्या हातात दिलं ते असं असं केलं की खोळखोळ. ते त्या खोळखोळ्यातच जमावून जातं. ती आई जाते निघून. कोणाला खोळखोळा देईल, कोणाला बावली देईल. मला काही काही तर असे त्या बावली मिळाले का ते पंढरपूरला वारीला मी येत नाही बघा. वारीला मी येत नाही. मग कोणाला बावली देतो, कोणाला खोळखोळा देतो, काही काहीला मठाला जागा देतो तिकडच. कोणाला काय देईल कोणाला काय देईल काही सांगता येत नाही. एक बुजाविसी. कशाने कोणाचं नादी लावतो, कशाने कोणाला नादी लावतो, कशाने कोणाला लावू जातो, असं तू फसवणार आहेस. हा दावणीय कोणा काही तेची वाही चाळविली. हे असं वाहतच आलेलं. चाळवत नुसतं चाळवीत राहतो, नुसतं चाळवीत फसवीत राहतो. मला नुसतं फसवीत राहतो. तेवढ्या पुरतं समाधान करतो, गुंतवून टाकतो. जे त्यांना हवं असतं, जे मिळवण्याकरता तत्परतेने तुझ्याकडे आलेले असतात ते देत नाही, दुसरं काहीतरी देतो. दुसरं काहीतरी अशा प्रकार देतो. असा देवा तू ठक आहेस. ठक. तो काय म्हणे? ठक होसी सदा करीसी खंड दंड
देवा बहु गातो लंडा पुंडली